तुम्ही ही मेथीची भाजी बघताय, किती छान दिसते ना. चवीला सुद्धा अगदी उत्तम लागते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत किंवा बाळंतीण बाई घरामध्ये असेल तर तिच्यासाठी ही भाजीसुद्धा खूप उपयुक्त आहे. ह्या भाजीची रेसिपी मी कशी बनवली हे बघायचं असेल तर तुम्ही माझ्या प्रतिमाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओ दिसतील आणि हा सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल. तर ही भाजी कशी केली, ह्यासाठी काय काय साहित्य वापरलं मी आणि ही भाजी चवीला कशी लागते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप छान आणि मस्त लागते. तर नमस्कार मंडळी, मी प्रतिमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला पाहूया रेसिपी. आज मी तुम्हाला पातळ मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मेथीची भाजी घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून निथळायला ठेवलेली आहे. आता पातळ मेथीची भाजी करण्यासाठी वाटण काय काय लागतं, साहित्य काय काय लागतं हे सगळं दाखवते आणि त्यानंतर मग तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवते. चला. वाटण्यासाठी बघू शकता इथं 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची खूप ही तिखट असते, काळ्या पाठीची मिरची आहे आणि 7-8 लसूणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सालासकट घेतलेल्या आहेत, कारण जेव्हा आपण मेथीची पातळ भाजी करतो ना त्यावेळेस खूप सुंदर दिसते हे भाजीमध्ये. आणि इकडं बघू शकता शेंगदाणे पण घेतलेले आहेत. शेंगदाणे पण छान भाजून घेतलेत. आता हे मिरची, शेंगदाणे आणि लसूण एकत्र मिक्सरमध्ये आता आपण हे ना बारीक करून घेणार आहोत. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं आता बारीक करून घेऊया. हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर ह्या वाटणामध्ये थोडंसं मी पाणी घातले आणि हे वाटण पुन्हा मी बारीक एकदम करून घेणार आहे, फाईन पेस्ट ह्याची. तर अशा प्रकारे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. चला आता मेथीची भाजी आपण आता चिरून घेऊया. मेथीची भाजी अशी मोठी मोठी असली ना की एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये आपल्याला चिरून घ्यायची आहे. पातळ मेथीची भाजी करण्यासाठी आपल्याला मेथीची भाजी ही चिरूनच घ्यावी लागते. सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही अशीच टाकू शकता, पण पातळ भाजीसाठी आपल्याला अशी चिरावी लागते. ही पातळ भाजी ना खरंच खूप छान आणि टेस्टी लागते. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर आता आपली सगळी भाजी अशी चिरून घेतली आहे बारीक मी. आता आपण फोडणीला घालूया. चला आता गॅस केलाय चालू आणि आता कढईमध्ये तेल टाकते. मेथीच्या भाजीसाठी ना शेंगदाणा तेल खरंच खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. तेल टाकले आपण आता ह्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चमचा जिरी. जिरी छान तडतडली आहे. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण आता मेथीची भाजी टाकणार आहे. तर भाजी छान अशी परतून घेतली आता आपण आणि आता या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत वाटलेले मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट. आता हे टाकून परत आपण परतून घ्यायचं. तुम्ही एकदा ना हे अशा माझ्या पद्धतीने ना मेथीची भाजी नक्की करून बघा. इतकी टेस्टी लागते ना, ही लहान मुलं आवडीने खातात. शिवाय बाळंतिणीला पण खरंच खूप फायदेशीर आहे. बाळंतिणीला दूध देण्यासाठी ही भाजी खूपच मस्त आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जेवढं आपल्याला हवं आहे ना तेवढं आपण पाणी मेथीची भाजी शिजण्यासाठी टाकू शकतोय. जितकी आपल्याला पातळ करायची तेवढी आपण करू शकतो. तर आता मी जवळजवळ 1.5 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला ना छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ अगोदर टाकलं नव्हतं मी, आता नंतर टाकूया आपण. मीठ चवीनुसार घालायचं आणि ही भाजीला छानपैकी उकळी काढून घ्यायची. त्याच्यानंतर मग बारीक गॅसवरती आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं किंवा 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची.
तर बघू शकताय अशी आपली पातळ मेथीची भाजी तयार झालेली आहे. आणि जर तुमच्या तोंडाला चव नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारे मेथीची पातळ भाजी करून खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागते. चपाती बरोबर तर अगदी उत्तम लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्हाला ही पातळ मेथीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. तुमच्या लहान मुलांना खाऊ घाला किंवा मग तुम्हाला आवडत असेल तरी सुद्धा तुम्ही बनवून खाऊ घालू शकता. किंवा तुमच्या घरी बाळंतीण असेल ना तिच्यासाठी सुद्धा ही भाजी खरंच खूप फायदेशीर आहे. आणि मेथीची भाजी तर सगळ्यांनाच आवडते. कशाही प्रकारे करा मेथीची भाजी छानच होते. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझं प्रतिमाच किचन हे चॅनेल शेअर करत जा. म्हणजे त्यांना पण माझे नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन रेसिपीज दिसतील. आणि तुम्ही जे प्रेम देताय ना माझ्या सगळ्या व्हिडिओंना त्याबद्दल खरंच तुमचे ऋण कसे फेडावे तुमचे किती उपकार आहेत माझ्यावरती हे मी नाही सांगू शकत. खरंच मला खूप आनंद होत आहे. एवढ्या कमी वेळात तुम्ही इतक्या छानपैकी मला सपोर्ट करताय त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. तर चला भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.